नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला स्वर्गीय लोकनेते दिबा पाटील यांचं नाव देण्याची मागणी पुन्हा जोर धरू लागली आहे. विमानतळाला दिबांचं नाव द्यावे अन्यथा एकही विमान उडू देणार नाही असा आक्रमक इशाराच शरद पवार गटाचे खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्यामामा यांनी पुन्हा एकदा दिलाय. हा निर्णय तातडीनं घेतला गेला नाही तर 25 डिसेंबरपासून नवी मुंबईतून एकही विमान उडू देणार नाही असा संतप्त इशारा खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्यामामा यांनी केंद्र सरकारला दिलाय. या नामांतराच्या मागणीसाठी 22 डिसेंबरपासून मानकोली नाका भिवंडी ते विमानतळापर्यंत पदयात्रा आंदोलन काढण्यात येणार आहे. हे आंदोलन कार, बाईक किंवा वाहनातून नव्हे तर सर्व भूमिपुत्र पायी चालत करणार असल्याचं खासदारांनी स्पष्ट केलं. साधारणतः 2015 पासून या आंदोलनाला सुरुवात झाली आणि मार्च 2021 पासून हे आंदोलन अधिक तीव्र झालं. भूमिपुत्रांची पहिल्या दिवसापासून ते आजपर्यंत एकच मागणी आहे की नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला स्वर्गीय दिबा पाटील साहेब यांचं नाव देण्यात यावं. कारण त्यांचं या 5 जिल्ह्यांच्या नव्हे तर राज्याच्या आणि देशाच्या शेतकऱ्यांसाठी असेल किंवा आमच्या माता भगिनींसाठी असेल खूप मोठं मोलाचं योगदान आहे. त्यांनी बनवलेले कायदे देखील आपण पाहिले असाल. 2 वेळा खासदार, 5 वेळा आमदार, खूप मोठा राजकीय त्यांचा प्रवास देखील आहे. परंतु आजपर्यंत नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला त्यांचं नाव देण्याचा सरकारने फक्त प्रस्ताव पाठवलेला आहे आणि मला वाटतं तो प्रस्ताव पाठवून आता त्याला कमीत कमी 3.25 वर्ष झाली. 3.25 वर्षाच्या कालावधीत तो प्रस्ताव केंद्र सरकारकडे प्रलंबित आहे. मागे जेव्हा आम्ही आंदोलनाचा पवित्रा घेतला त्यावेळेस मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी एक मीटिंग बोलावली आणि त्या मीटिंगमध्ये येणाऱ्या 2 ते 2.5 महिन्यात म्हणजे विमानांचं टेक ऑफ लँडिंग व्हायच्या अगोदर या विमानतळाला नाव देण्यात येईल अशा प्रकारचं आम्हाला सगळ्यांना आश्वासन दिलं. आमचाही त्यांच्यावर विश्वास होता. परंतु उद्या 3 तारखेला ह्या मीटिंगला 2 महिने पूर्ण होतात. 2.5 महिन्याचा कालावधी पकडला तरी 15 दिवस बाकी असले तरीसुद्धा जास्तीत जास्त 18 डिसेंबरला तीही वेळ पूर्ण होतो आणि सरकारने येत्या 25 डिसेंबरपासून एअरपोर्टचं टेक ऑफ आणि लँडिंग चालू करण्याचं अनाऊन्स केलेलं आहे. मला वाटतं तिकीट बुकिंग देखील झालेलं आहे. परंतु अजून हा नाव देण्याचं कुठलाही ठराव जो केंद्र सरकारकडे गेलेला आहे म्हणजे कालच्या सोमवारची माहिती सांगतो. केंद्र सरकारकडे गेलेला प्रस्ताव अजूनही तसाच आहे. अजूनही तो प्रस्ताव कॅबिनेटमध्ये आलेला नाही. तर त्याच्यामुळं या सगळ्या गोष्टींचा विचार केला असता आणि बऱ्याच दिवसापासून सगळ्याच भूमिपुत्रांच्या मनात एक रोष आहे, एक खतखत आहे आणि त्यांचा रोष खतखत ही आम्ही आमच्या कारण आज साधारणतः 30 ते 35 संघटना स्थानिक भूमिपुत्रांच्या ज्या काम करतात त्यांचे प्रतिनिधी आज इथे उपस्थित होते. कारण आम्ही प्रत्येक संघटनेचा एकच पदाधिकारी बोलला होता, 1 ते 2 आणि म्हणून आज एवढ्या संघटनांचे पदाधिकारी आले, मीटिंग झाली आणि त्याच्यात आमचा ठराव झाला की आजच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये आंदोलनाविषयी पूर्ण आंदोलन कसं असेल हे जाहीर करावं आणि त्या संदर्भातली ही मीटिंग आमच्याच झालेली आहे. आत्तापर्यंत म्हणालो नव्हतो, परंतु येत्या 15 दिवसात जर हे नाव दिलं नाही तर म्हणायची वेळ राहणार नाही की खरोखरच भूमिपुत्रांच्या तोंडाला पानं पुसली जातील. परंतु आज ही मीटिंग त्याच्यासाठीच बोललं आहे आणि येत्या 22 तारखेला आज आमचं ठरलं आहे की येत्या 22 तारखेपासून या आंदोलनाला सुरुवात होईल आणि त्या आंदोलनाचं नाव असेल दिबा पाटील साहेब नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामांतरण आणि खाली असेल स्थानिक भूमिपुत्रांचा जन आक्रोश मोर्चा आणि त्या मोर्चाला भिवंडीतून मानकुली नाक्यावरून सुरुवात होईल आणि यावेळेस हा मोर्चा कार किंवा बाईकने न जाता सगळेच समाज बांधव, सगळेच भूमिपुत्र इथून चालत निघणार आहोत. ते थेट विमानतळावर धडक देण्यासाठी जाणार आहोत आणि त्याच्यामुळं
येत्या 22 तारखेचं आंदोलन हे फायनल झालेलं आहे आणि तेही थेट धडक 2 दिवसानंतर आम्ही विमानतळ गाठणार. 25 तारखेच्या आत कुठल्याही परिस्थितीत हे नामांतरण झालं नाही तर जसं आम्ही म्हटलं की आमचा तीव्र विरोध असेल, निषेध असेल आणि या विमानतळावरून कुठलेही विमान उडणार नाही अशा प्रकारची भूमिका ही सगळ्या स्थानिक भूमिपुत्रांची झालेली आहे. वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, नवी मुंबई. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन.